तर जुलैचा दुसरा आठवडा उजाडला तरी धुळे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाहीये। जिल्ह्यातील 12 मध्यम आणि 47 लघु प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 36.99% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये त्यात 8% घट झाली आहे। अद्याप दमदार पाऊस न झाल्यामुळे धुळेकरांवर पाणीबाणीचं संकट ओढावण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात। आता सध्याचा जर पाणी साठा जर बघितला तर फक्त आणि फक्त 36.99% इतकाच जलसाठा आहे। आपण आता जर बघितलं तर मी आता नकाने तलाव जो धुळे शहराला पाणी पुरवठा करतो या ठिकाणी आहे, त्याची आपण ही परिस्थिती बघत आहोत। अक्षरशः या ठिकाणी जर बघितलं तर या परिस्थितीवरनं आपल्याला संपूर्ण जिल्ह्याभराच्या जलसाठ्यांची परिस्थिती लक्षात येईल। अशा परिस्थितीमध्ये आता संपूर्ण जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये फक्त आणि फक्त 36.99% इतकाच जलसाठा शिल्लक आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये धुळेकरांवरती मोठं पाणीबाणीचं संकट उभं टाकण्याची शक्यता आहे। आता जवळपास जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झालेला आहे, तरी देखील अद्याप जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही। यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। धुळ्यावरून भूषण आहे, साम टीव्ही न्यूज।